तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जैविकॉन प्रतिनिधी. आज आपण नागनाची नागठळे साहेब यांच्या मिरच्याच्या प्रक्षेत्राला आलो. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण जैविकॉन कंपनीचं लिक्विड प्रॉडक्ट कॉर्न एफ याचा आपण यांना स्प्रिंग अर्थात फवारण्या पद्धतीने डेमो दिला होता आणि 2 वेळेला ड्रेंचिंग सुद्धा केली होती. तर आजच्या तारखेमध्ये मिरची या पिकामध्ये कशा प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला आहे, तर ते आपल्या इकडं जाणून घेण्यासाठी इकडे आलो आहोत. नमस्कार साहेब. तर आज आपण 19 तारखेला फवारा घेतलेला होता ह्याला. तर ह्याच्यामध्ये काय काय जाणवतं तुम्हाला सध्याच्या कंडिशनला? ही 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 कळ्या चांगल्या निघले ते आणि शेंडा चांगला चालला लागलाय आणि मिरची थोडी सरळ आहे. मिरची थोडी सरळ आणि चकाकी त्याची चकाकी. चकाकी वाढलेली आहे. फुलधारणा आणि मधमाशांची संख्या सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला आल्यापासून जाणवत आहे. तर एकंदरीत आपण शाकीय वाढ असेल, फुलधारणा असेल, फळाची गुणवत्ता असेल, त्याची चकाकी असेल आणि शेंड्याची चाल असेल आणि एकंदरीत हे प्लॅन्टचा आपण फ्रेशनेस जो म्हणतो, तर तो सुद्धा आम्हाला याच्यामध्ये वाढलेला इकडं जाणवत आहेत. तर इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा हे आपलं कॉन एफ वापरावं काय? वापरायला पाहिजे. तर कॉन एफ जे आहे किंवा आमचे जैविकॉन कंपनीचे जे दाणेदार प्रोडक्ट्स असतील, त्याच्याबरोबर लिक्विड प्रकारचे कॉन व्ही, कॉन एफ आणि कॉन एम असे स्टेज वाईज आपण ग्रेड त्याच्यामध्ये तयार केले आहेत. तर शेतकरी बांधवांनी सुद्धा हे आपल्या शेतामध्ये नक्कीच वापरतात आणि आपल्या जी फळांची असेल, फुलांची असेल किंवा एकंदरीत पिकाची असेल गुणवत्ता आणि उत्पादकता अशा दोन्हीमध्ये वाढ करावी. धन्यवाद.